इलेक्शन संपलं आहे, आज इलेक्शन होता, इलेक्शन संपलं, 3 दिवसानंतर आपण इलेक्शनचा निकाल बघू. पहिले आपण जो इलेक्शनचा निकाल बघणार तो इलेक्ट्रॉनिक वोट असेल. तर इलेक्ट्रॉनिक वोट म्हणजे जे आपल्याला दिसत नाही आणि त्याची काउंटिंग काय दाखवते बघा. मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करणार का ते फक्त या LED वर झूम करा, तर सगळ्यांना तो निकाल दिसेल. निकाल असा येतो आहे का 3 वोट जे आहे ते सफरचंदाला भेटले आहेत, 1 वोट जे आहे ते केळ्याला भेटलं आहे आणि 1 वोट जे आहे ते कलिंगडला भेटलं आहे. पण आपण काय वोट केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. 1 वोट आपण केला होता सफरचंदला आणि 2 केले होते केळे आणि कलिंगडला, आणि आपण त्याची पावती पण बघितली होती. तर आपण आता बघू की याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय. आपण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याकडे एकच उपाय आहे. भरपूर आमदारांनी हे केलं पण होतं का बाबा आम्ही पैसे भरू आणि VVPATची मोजणी करू. VVPATची पावती जर 100% मोजणी केली तर चोरी पकडली जाणार असे बोलणारे बोलतात. पण तर आपण इकडे काय करू, ते याला उघडू आणि चेक करू. पहिले आपण बघितलं होतं का याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती. तर एक एक करून उघडणार. पहिला हा आपण हे बघू शकता केळ्याचं. दुसरा हे बघा, हे केळा, हे कलिंगड. परत बघा, हे परत सफरचंद. या प्रकारे सफरचंदचे 2 मत झाले, आपण एकच दिले होते. आणि इलेक्ट्रॉनिक वोटच्या बरोबर जर याची आपण मॅचिंग केली तर 100% मॅचिंग झाली.